आता आपण निधिवनकडे जायला निघणार आहोत. पण निधिवनचं काय रहस्य आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्यानंतर आपण यमुनेच्या तीरी पण जाणार आहेत आणि तिथं बोटिंग आम्ही कसं केलं हे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मग निधिवनमध्ये प्रवेश करूया. निधिवनमध्ये 16,000 एकसारखे झाडं आहेत, जे की तेथील लोक असे म्हणतात की ती 16,000 झाडे नसून त्या सर्व गोपिका आहेत. निधिवन हे दिवसभर सर्वांना बघण्यासाठी ओपन असते, पण संध्याकाळी 6 नंतर ते सर्वांसाठी बंद होते. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या गोपिकांबरोबर संध्याकाळच्या वेळेस इथे रासलीला करत असतात, त्यामुळं हे बंद करण्यात येत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची रासलीला कोणी चोरून बघण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस किंवा महिला जिवंत राहत नाही. तुम्ही बघू शकता ही आजूबाजूची झाडे सगळी जवळपास एकसारख्याच प्रकारची आहेत आणि या सर्व झाडांच्याच गोपिका तयार होतात संध्याकाळच्या वेळेस. आम्ही निधिवनमध्ये प्रवेश करत होतो तेव्हा एवढी अशी गर्दी होती. या निधिवनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आपल्याला पाहायला मिळतात. या निधिवनमध्ये माकडांचा खूप सुळसुळाट आहे. जिकडं बघेल तिकडं सगळीकडे माकडेच होत होती. हे बघा छोटे पिल्लू. येथील माकडे कोणाचा मोबाईल, कोणाच्या ओढण्या, पर्स सगळे काही घेऊन जात असतात आणि एकदा का त्यांनी घेऊन आतमध्ये गेले की आपल्याला आतमध्ये जाता पण येत नाही. त्यामुळे इथून जरा माकडांपासून जपूनच राहावे लागते. निधिवनमध्ये बरेच काही मंदिरं पण आहेत, ते अशा प्रकारचे आहेत. निधिवनमधून बाहेर येताना एकदम एंडला अशा प्रकारे डान्स केला जातो, ते तुम्ही बघू शकताय. चला आता आपण यमुनेच्या तीरी जाऊया हा आरती घाट बघायला. इथं पण खूप अशी गर्दी होती आरती घाटावरती.